तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 17 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा संकल्प केलाय। त्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व गाव पातळीवरील कर्मचारी यांना विकास कार्याची माहिती देऊन ग्रामविकासात सर्वांचे सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याकरिता एक दिवसीय कार्यशाळा मलकापूर शहरात 11 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती। यावेळी कार्यक्रमात केंद्रीय रक्षा मंत्री, युवक कल्याण व क्रीडा, भारत सरकार रक्षाताई खडसे, संजय सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री तथा सहपालकमंत्री बुलढाणा जिल्हा आकाश फुंडकर, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य गुलाबराव खरात, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, मलकापूर व नांदुरा मतदारसंघाचे आमदार संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही एक दिवसीय कार्यशाळा मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बेलाड या ठिकाणी सकाळी 11 वाजता सुरू झाली। या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मलकापूर व नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आरंभ ट्रेडिंग कंपनीचे मालक प्रफुल्ल पाटील यांनी केलेल्या फसवणुकीबाबत उपस्थित मंत्र्यांना जाब विचारला। प्रफुल्ल पाटील यांनी शेकडो शेतकऱ्यांची कोट्यावधींची फसवणूक केल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळत नाही म्हणून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मंत्र्यांना जाब विचारण्यासाठी कार्यक्रमात उपस्थित राहून मंत्र्यांना निवेदन देण्यात आले। या प्रकरणी तात्काळ न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला। MCN न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी, मलकापूर। मध्ये अनेक शेतकऱ्यांवर सध्या फसवणूक झालेली आहे त्यांच्यासोबत आणि त्यांचा पैसा लुटलेला आहे। त्यांना न्याय पाहिजे आहे। मलकापूर तालुक्यातले काही शेतकरी आहे बघा, तो विषय मला आत्ताच निवेदन देण्यात आलेलं आहे। मी त्याची माहिती घेऊन कलेक्टरांशी वगैरे बोलून ते शेतकऱ्यांना कसं लवकरात लवकर त्यांना मदत करते त्यासाठी प्रयत्न करते। तर मला आत्ताच ते निवेदन माझ्या हातात आलं आहे, ते बघून मी करते। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे। त्याकरता यशोदा पुणे येथे कार्यशाळा हे राज्यस्तरीय संपन्न झाली। त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री आदरणीय श्री गोरे साहेब आणि ग्रामविकास राज्यमंत्री यांनी आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व प्रत्येक ग्रामविकास हा एकमात्र उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी स्पर्धात्मक अशा प्रकारचा हा कार्यक्रम लागू केलेला आहे। आणि याच्या संपन्नतेकरता आज तालुकास्तरीय कार्यशाळा म्हणून आपल्या मलकापूर आणि नांदुरा तालुका या दोघांच्या म्हणजे मलकापूर मतदारसंघाच्या विद्यमाने ही आपल्या व्हिडिओ स्तरावर याची कार्यशाळा आज इथे होते। त्या कार्यशाळेला प्रामुख्याने उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार, देशाच्या मंत्री आदरणीय रक्षाताई, आमचे सहकारी मोठे बंधू आदरणीय सावकारे साहेब, आमचे मामा आदरणीय चेनूभाऊ, आपल्या जिल्हा परिषदेचे CEO आदरणीय खरात साहेब। खरं तर माझ्यासमोर बसलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आता असं दिसतं की मग अजून किती भाषण आहे, किती वेळ बोलणार आहे, तेच सगळेजण तेच सांगतात। बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? मी जास्त वेळ भाषण करणार नाही, आपल्याला आता सविस्तर मार्गदर्शन झालेलं आहे। पण मी एवढंच सांगेन की या योजनेचा लाभ प्रत्येक गावातल्या नागरिकांनी, प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांनी, प्रत्येक ग्रामसेवकांनी यांनी या योजनेचा जितका जास्त लाभ आपल्याला करून घेता येईल तो आपण करून घेतला पाहिजे। तो याच्यासाठी ही संधी आहे। आपण दरवर्षी दरवेळेस आपल्या समस्या कधी संपत नसतात। मनुष्य जीवनाचा हा स्वभाव आहे की आपल्याला आज एक गोष्ट मिळाली तर आपल्याला भविष्यात दुसरी पाहिजे। आपलं समाधान कधीच होत नसतं। पण या अभियानाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर गाव हरित सुद्धा करायचं आहे, गाव स्वच्छ सुद्धा करायचं आहे, गावामध्ये पाण्याची सुद्धा चांगली व्यवस्था करायची आहे, गावातलं ग्रामपंचायत सुद्धा चांगलं करायचं